नमस्कार, मी प्राध्यापक बी.जी. मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला जसे माहिती आहे की मराठा आरक्षण या प्रश्नावरती आपण राज्यामध्ये चाललेली जी स्पंदनं आहेत, छोट्या छोट्या ज्या हालचाली आहेत ते टिपायचं आपण काम करत आहोत। किंबहुना या ज्या आरक्षणासाठी काम करणारे घटक आणि त्याच्या विरोधात काम करणारे घटक या सर्वांचा सध्याचा रोग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करत आहोत। प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावरती समाजाचा पाठिंबा वाढायला लागलाय, दररोज प्रचंड मोठा सभा होत आहेत, याचं काय कारण असावं हे आपण तपासणार आहोत। त्याचबरोबर छगन भुजबळ, नामदार सदावर्ते या दोघांचा आक्रमकपणा बऱ्याच अंशी कमी झालाय, याचं काय कारण असावं हेही आपण बघणार आहोत। आणि तिसरा आपण महत्वाची भूमिका जी घेणार आहोत ती म्हणजे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या घटकांचा प्रभाव वाढलेला आहे आणि एकूण मराठा आरक्षण अतिशय सुखावह स्थितीमध्ये वाटचाल करत आहे, याचं काय कारण असावं, या तीन महत्वाच्या घटना आपण आज तपासणार आहोत। मित्रो, मराठा आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रात ज्या प्रबोधनपर सभा सुरू आहेत त्या सभा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत। तुम्हाला माहित आहे यापूर्वी 58 मोर्चे मराठ्यांचे निघाले, या मोर्चांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला, पण मोर्चे झाले, सगळं झालं, पण पुढं काय झालं? डेड एंड। फारशी प्रगती काय झाली नाही, कुणीच फारशी दखल घेतली नाही। मोर्चे निघाले प्रचंड मोठ्या प्रमाणात, सत्ताधारी जागे झाले त्यावेळेचे, पण फारसा काही उपयोग झाला असं काही दिसून आलं नाही आणि मराठा आरक्षण हे जैसे ते परिस्थितीत आलं। काही प्रमाणात आरक्षणाची प्रगती झाली, काही म्हणजे हायकोर्ट, काही सुप्रीम कोर्ट स्तरावरती गेलं, पण प्रत्यक्षात आरक्षण हातात काय मिळालं नाही ही परिस्थिती होती। या परिस्थितीला छेद देणारी गोष्ट घडली ती म्हणजे या आरक्षणाच्या भूमिकेवर आणि आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांचा या प्रतिमेवरती उदय झाला। मनोज जरांगे पाटील यांचा हा जो उदय होता किंवा नेतृत्व म्हणून मराठ्यांच्या आरक्षणासाठी दिशा देणारं आणि मराठ्यांच्या आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळवून देईल, ते म्हणायचे मी या सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून मी हे आरक्षण घेणार। आणि पहिल्याच टप्प्यात त्यांनी दिलेलं 14 दिवसाचं उपोषण, त्या उपोषणाला सत्ताधारी सगळे हबकले, त्यामुळं एकूण मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला, या समाजाला एक शाश्वती वाटायला लागली, एक अशा आशेचा किरण दिसला की मनोज जरांगे पाटील ज्यानं आपलं जीवन म्हणजे याला लावलं होतं आणि आपलं जीवन या मराठा आरक्षणासाठीच झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त मला दुसरं कोणतंही ध्येय नाही असं उघडपणे सांगणारं हे नेतृत्व आहे। एक साधा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कुणबी माणूस आहे, जसा मराठ्यांच्या आरक्षणाला आवश्यक होता तशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे, अशी एक भावना सगळ्या समाजांची झाली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्रित व्हायला लागला। मित्रो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती अशी, मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सगळा महाराष्ट्र जसा एकवटायला लागला तशी सत्ताधाऱ्यांची हालचाल व्हायला लागली। लोकांचा समुदाय एकत्रित व्हायला लागला, म्हणजे एकी वाढायला लागली, संघटन वाढायला लागलं आणि यामुळं मतदानाचं ध्रुवीकरण व्हायला लागलं। शेवटी सगळे राजकारणी आपण पुन्हा सत्तेवर यावं आणि या सत्तेच्या पाठीमागे मत किंवा मताचं मताधिकार आहे हे सगळ्यांना माहिती असल्यामुळं मराठ्यांच्या मताचं ध्रुवीकरण जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली होतंय हे ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरायला सुरुवात झाली। कारण अशा पद्धतीचं ध्रुवीकरण म्हणजे सत्ताधाऱ्यांना अतिशय अडचणीत टाकणारी गोष्ट होती आणि 2024 ला आपल्याला नामदार
पंतप्रधान मोदी आणि शहा यांचंच जर का सत्ता पुन्हा आणायची असेल तर अशा पद्धतीचं ध्रुवीकरण आपल्याला अडचणीत टाकणारं ठरेल, ही भूमिका सत्ताधारी भाजपची होती. आता यासाठी काय करावं लागेल बरं? आपल्याला एक गोष्ट तपासावी लागेल, ती म्हणजे हे होणारं जे संघटन आणि मताचं ध्रुवीकरण जे होतं याला छेद देण्यासाठी म्हणजे असं काही पडद्या पाठीमागच्या हालचाली सुरू झाल्या आणि पडद्यासमोर एकापेक्षा अनेक लोक हे मराठा आरक्षण म्हणजे काही दिवसापूर्वी आमचा सगळ्यांचा मराठा आरक्षणास पाठिंबा आहे म्हणणारे अनेक जण उठून बसले आणि मराठा आरक्षणास म्हणजे जीव तोड विरोध करू लागले. त्यातलं प्रमुख नाव होतं ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळनी जालना, अंबड या ठिकाणी एक प्रचंड मोठा मेळावा घेतला. अर्थात तो ओबीसींचा मेळावा, सगळेच ओबीसीचे नेते छोटे मोठे त्या मेळाव्याला हजर होते. या ओबीसींच्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या वरती प्रहार केले, तुटूनच पडले असं म्हणा. अर्थात हे कितपत योग्य आणि कितपत गैर होतं याचा उहापोह आपण गेल्या व्हिडिओमध्ये केलाय, त्यामुळे या व्हिडिओमध्ये याच्यावरती मी फारसा उहापोह करणार नाही. पण भुजबळांनी जे आरोप केले मनोज जरांगे पाटलांच्या वरती, ते आरोप एका अर्थी मनोज जरांगे पाटलांच्यासाठी चांगलं झालं असं म्हणावं लागेल. कारण आज दिवसागणिक होणाऱ्या मराठ्यांच्या प्रबोधन सभा, दिवसाला 24 डिसेंबरची तारीख आहे आणि 24 डिसेंबर पर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे हे करून काढू, ढवळून काढू, अशा पद्धतीचे मनोज जरांगे पाटलांची ती इच्छा आणि संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी येतोय आणि त्यांना पाठिंबा देतोय. हे जे चित्र होतं, हे चित्र वाढवण्यासाठी मनोज जरांगे पाटील शर्थीचे प्रयत्न करतायत आणि याच वेळेला त्यांना बोलण्यासाठी छगन भुजबळांनी जे त्यांच्यावरती आरोप केले होते आणि छगन भुजबळ स्वतःला एक आक्रमक चेहरा म्हणून द्यायचा जे प्रयत्न करत होते, झालं उलट. आणि मनोज जरांगे पाटलांना हा भुजबळाचा जो विरोध होता, हा विरोध प्रत्येक सभागणिक मांडण्यासाठी त्यांना एक विषय मिळाला, असं हे माझं मत आहे बरं का. आणि आज तुम्ही बघा, मनोज जरांगे पाटील दररोज काही ना काहीतरी वक्तव्य अप्रत्यक्षपणे भुजबळांच्यावर करतच असतात. त्याने एक सगळ्यात चांगली भूमिका मांडली अशी, तुम्ही पैसे खाता आणि शेंदूर फासा म्हणता. किती चांगलं वक्तव्य होतं बघा. तुम्ही जेलमध्ये जाता आणि आपल्याला शेंदूर फासा म्हणता, म्हणजे मला देव म्हणा म्हणता. हे कसं करेल समाज? म्हणजे या पद्धतीच्या रोखठोक सवाल मनोज जरांगे पाटलांनी मांडले आणि यामुळं भुजबळांचा जे सुरुवातीची जी अंबडमधली जी सभा झाली, त्या सभेमध्ये ज्या काही चर्चा झाल्या आणि जे आरोप झाले, हे आरोप पुढच्या या होणाऱ्या प्रबोधनाच्या ज्या सभा जरांगे पाटलांच्या आहेत, या जरांगे पाटलांना बोलण्यासाठी फार मोठा अवकाश निर्माण करून दिलं. त्यामुळे एका अर्थी भुजबळांचा जो आरोप होता तो मनोज जरांगे पाटलांसाठी फायद्याचा ठरला असं म्हणावे लागेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, नामदार भुजबळ कोण कोण बरं सत्ताधाऱ्यांना जे मराठ्यांचं मतांचं ध्रुवीकरण होतं, हे ध्रुवीकरण हे अडचणीत टाकणारं ठरणार आणि हे अडचणीत टाकणारं ठरत असताना हे कशा पद्धतीनं डिस्पर्स करायचं किंवा मोडून कशा पद्धतीनं काढायचं, यासाठी भारतीय जनता पार्टी ज्यांना 2024 ची सत्ता जिंकायची आहे आणि पुन्हा मोदी आणि शहाना या ठिकाणी आणायचं आहे, हे करण्यासाठी काय करावं लागेल, अशा पद्धतीचे आडाखे मांडले नसते तर नवल त्यांनी मांडले. त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची फलटणच बाहेर पडली. त्याच्यामध्ये प्रमुख चेहरा होता नामदार भुजबळांचा, दुसरा चेहरा होता नारायणराव राणे मंत्री साहेब, तिसरे रामदास कदम, चौथे विरोध करणारे धनगर समाजाचे नेते म्हणजे पडळकर. अर्थात खरं म्हटलं तर मराठा समाजाचे मराठा आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण या दोन्ही गोष्टी समांतर आहेत. का पडळकरांना मराठा समाजाला म्हणजे तसा त्यांनी जीवतोड विरोध केलेला नाही,
पण ते काही जणांच्या सांगण्यावरून थोडा थोडा विरोध करत असतात असं एकंदरीत दिसून येतं. गुणरत्न सदावर्ते, प्रकाश शेंडगे या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जीव तोड विरोध केला. पण काळाच्या ओघात जसा मराठ्यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आणि या दररोज हजारोंच्या सभा होत आहेत, हे बघितल्यानंतर हा विरोध कुठंतरी मावळायला लागलाय आणि अशा पद्धतीची भूमिका दिसून येते. आणि दुसऱ्याही घटना घडल्या की भुजबळांना असं दिसतंय एकंदरीत की आम्ही चित्रपट ह्याच्यातल्या बातम्या बघितल्या वर्तमानपत्रातल्या किंवा टीव्हीच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अजित पवार गट त्यांनी त्यांना सांगितलं जरा शांततेनं घ्या, त्यामुळे भुजबळ थोडेसे आक्रमकपणा त्यांचा कमी झालेला दिसतो. दुसरं असं झालं की देवेंद्र फडणवीस शेवटी मराठ्यां ज्या आरोप होत आहेत या आरोपागणिक मराठ्यांचं संघटन अधिकाधिक वाढत चाललंय आणि ते घट्ट व्हायला लागलंय. असे ज्यावेळेला परिस्थिती दिसून यायला लागली त्यावेळेला अडचणीची परिस्थिती ज्या भुजबळांच्यामुळे आपल्याला वाटत होतं की ओबीसींचा हे होईल आणि आपण ओबीसींना मराठ्यांच्यावरती हवी करू, पण ते घडत नव्हतं. हे दिसून आल्यानंतर भुजबळांना थांबवणं हे गरजेचं आहे अशी भूमिका घेऊन या लोकांनी बोलणं केलं. त्याचबरोबर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारनेही भुजबळांना साथ दिली नाही. 2 दिवस ते पाठीमागे ते तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तुमच्या ज्या पद्धतीनं तुम्ही मराठ्यांच्यावरती बोलत आहात ती भाषा मला मान्य नाही आहे आणि तुम्ही तुमचा विरोध असेल, मी माझ्या पद्धतीनं विरोधी पक्षनेता या पद्धतीनं आणि ओबीसी समाजाचा नेता म्हणून मी माझ्या पद्धतीनं मांडणी करेन. ह्या मराठा आरक्षणाला दुसरा एक खंबीर माणूस की जो जरांगे पाटलांच्या जोडीला आहे आणि समांतर प्रवास करतो आहे तो म्हणजे आमदार बच्चू कडू. बच्चू कडूंनी मराठा आरक्षणासाठी जोर पकडलाय आणि मराठा आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे. ते म्हणतात की मराठा कुणबी नाही तर आहेत कोण तुम्ही सांगा. मराठा ही समूहवाचक संज्ञा आहे. मराठ्यातले सगळे मराठे, महाराष्ट्रातले सगळेच मराठे. ज्यावेळेला पूर्वीच्या काळी मराठ्यांचं सैन्य आलं म्हणजे काय फक्त मराठा आला असं होतं का? 12 बलुतेदार होते, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माणसं होती. ही त्यांनी घेतलेली भूमिका ही मराठ्यांना जोर देणारी आहे हे निश्चित वाटतं. या सगळ्या गोष्टी पाहता की आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ज्या मनोज जरांगे पाटलांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभा जोरदार होत आहेत. सगळा समाज एकवटलेला होतोय, एकत्रित येतोय, संघटन जोरदार होत आहे आणि एकंदरीत ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मतावरती संपूर्ण महाराष्ट्र एक होताना दिसतो आहे. ही सगळ्यात सुखावं अशी ही गोष्ट आहे. खरं तर आम्ही तुम्हाला आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट होती की काळाच्या ओघामध्ये आणखी एक चांगली गोष्ट अशी होती ती म्हणजे वंचित समाजाचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर साहेब, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब, रामदास आठवले साहेब, हे जसे त्यांनी खुल्या दिलानं पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं मराठा समाजाचे एक वैशिष्ट्य सांगतो, मराठा समाजाचे राजे म्हणून आपण ज्यांना म्हणू त्यांनीही खुर्च्या लावल्या. म्हणजे स्वतः छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे व्यासपीठावरतीच बसले मनोज जरांगे पाटलांच्या सभेला. सातारकर उदयनराजे भोसले यांनी तर त्यांच्या पाठीवरती हात ठेवून पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्याच पद्धतीनं शिवेंद्रराजेंनी पण हे केला. तिसरी गोष्ट अशी झाली, हरिभाऊ बागडांनी मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी 50% आत देता येते म्हणून सांगितलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना होत्या या घटना मराठा आरक्षणाला सुखावं देणाऱ्या आणि या ज्या सभा होत आहेत
प्रबोधनाच्या सभा त्या जरांगे पाटलांच्या होत आहेत, या सभांना आणि या सभातल्या सगळ्या तमाम मराठी बांधवांना ह्या कुठेतरी आनंद देणाऱ्या आणि चांगल्या वाटेवरनं आपण प्रवास करतो आणि या प्रवासानं आपल्याला हे आरक्षण मिळणार याच्यावरती शिक्कामोर्तब होत चाललेला आहे, अशा पद्धतीची भावना झाली नसली तर नवल. तर ही जी भूमिका आहे की गोरगरीब सगळ्या मराठा समाजाला, कुणबी समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. प्रामुख्यानं त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि सामाजिक या दोन्हीही बाबतीत त्यांना तारलं गेलं पाहिजे आणि मराठा आरक्षणानं साध्य होईल अशी तमाम सगळ्या मराठा बांधवांची भूमिका आहे. त्या भूमिकेला निश्चितपणे वाटचाल चांगली झाली असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.